नमस्कार, मी उत्रेश्वर सोन्ने, तुमचा बायोलॉजीचा टीचर. बेटा, आयुष्यात थोड्याशा अडचणी आल्या की घाबरून जायचं नसतं. वादळ ही येत असतात. वादळ ही आपला रस्ता अडवण्यासाठी नाही, तर रस्ता हा साफ करण्यासाठी येत असतात. म्हणजे थोडेसे काही टेस्टला कमी मार्क्स पडले, निराश व्हायचं नाही, उलट दुप्पट जोमानं समोर यायचं. मागच्या वेळी जो प्रयत्न केला होता, ज्या पद्धतीनं मी अभ्यास केला होता, त्याच्यात काहीतरी चुका असतील, त्याच्यातले बारकावे लक्षात घ्यायचे, त्या चुका सुधारवण्यासाठी प्रयत्न करायचा. नेक्स्ट टाइम पुन्हा एकदा फुल प्रिपरेशन यायचं. आपली प्रॅक्टिस मॅच चालू आहे, थोडी ना वर्ल्ड कप चालू आहे, बरोबर आहे की नाही? जेव्हा वर्ल्ड कप असेल तेव्हा तर आपण सेंचुरी मारणारच आहे. आता प्रॅक्टिस मॅच आहे बेटा. जे चेंडू, जे शॉट आपल्याला खेळता येत नाहीत, आपण त्याची प्रॅक्टिस करू, कारण आपल्याला वर्ल्ड कप मध्ये सेंचुरी मारायचे, नीट पुन्हा क्रॅक करायचे बेटा आपल्याला. समजतंय? ॲटिट्यूड हा फार महत्वाचा आहे स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना. म्हणजे स्पर्धा परीक्षा, आता नीट सारख्या स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असताना तुम्ही फार विद्वान असणं, फार हुशार असणं गरजेचं आहे? बिलकुल नाही. तुमचे स्टडी आवर्स खूप जास्त असले पाहिजे. दिवसाचा 15-15 घंटे नाही, अभ्यास करणं गरजेचं आहे, पण तुमचे स्टडी आवर्स एवढेही हेवी असावेत असंही बिलकुल काही नाही. सगळ्यात महत्वाची गोष्ट जर काय असेल बेटा, तर मला वाटतं तो ॲटिट्यूड, तुमचा दृष्टिकोन, त्या परीक्षेकडे बघण्याचा दृष्टिकोन. म्हणजे एक पॉझिटिव्हिटीची फिलिंग असते बेटा. बघा, एक छोटीशी गोष्ट सांगतो. जंगल आहे आणि जंगलाचा राजा आपण म्हणतो वाघ आहे. ठीक आहे, म्हणजे काय होतं, वाघ ना तर फार मोठा हुशार प्राणी नाहीये, तो जिराफासारखा फार उंचही नाहीये, तो म्हणजे हरणासारखी, चित्त्यासारखी चाल असणारा पण तो प्राणी नाहीये की फार जोरात धावतो, असं काही नाही. अरे यार, मग ह्या वाघाला सगळेच का घाबरतात? याचं कारण असं बेटा, वाघ बघत असताना, कुठल्याही प्राण्याकडे बघत असताना असं घाबरत नसेल. वाघ बघत असताना त्याचा ॲटिट्यूड असा असेल बेटा, मी तुला खाऊन टाकेन, बरोबर आहे की नाही? म्हणजे बघा ना, एवढा मोठा बलाढ्य हत्ती आहे, त्या हत्तीनं जर वाघाकडे बघितलं तर हत्तीला काय वाटत असेल? यार, हे खाऊन टाकेल यार मला, बरोबर आहे की नाही? त्या हत्तीनं जर ॲटिट्यूड बदलला कधी, त्यानं जर विचार केला, मी एवढा बलाढ्य आहे, एवढी प्रचंड ताकद आहे माझ्याकडे, या वाघाला एका झापडीत खाली बसवून, पण नाही विचार करत आहे ते. वाघ विचार करतोय, एवढंच आहे डिचिकभर वाघ त्याच्या समोर, पण ते काय विचार करतोय? खाऊन टाकेन, कापून टाकेन, फाडून टाकेन, बरोबर आहे की नाही? मला सांगायचंय का बेटा, ना तो फार उंच आहे, म्हणजे ना तो हुशार आहे, ना त्याचे स्टडी आवर जास्त आहेत, पण तो राजा आहे. मला तेच सांगायचं बेटा इथं पण, तुम्ही फार हुशार नसाल, घासून घासून तुम्ही होऊ शकता. तुमचे स्टडी आवर जास्त नाहीयेत सध्या, पण प्रॅक्टिसनं तुम्ही ते वाढवू शकता. फक्त एक राईट ॲटिट्यूड ठेवा की मला हे वादळ पेलायचंय, मला नीट नावाची परीक्षा क्रॅक करायची बेटा, मला डॉक्टर नावाचं, हे जे डॉक्टर नाव आहे माझ्या नावासमोर लावायचं बेटा, मला दुसरा कुठलाही हार नको, स्टेथोस्कोप नावाची ज्वेलरी माझ्या गळ्यात अडकवायची बेटा. समजतंय? लक्ष द्या. आपण इंटरनल स्ट्रक्चर ऑफ अ ह्युमन हार्ट शिकतो बेटा. लेट्स सी द इंटरनल स्ट्रक्चर ऑफ ह्युमन हार्ट. लेट्स सी द इंटरनल स्ट्रक्चर ऑफ, कोणाचं इंटरनल स्ट्रक्चर बेटा? ऑफ ह्युमन हार्ट. मानवी हृदयाचं इंटरनल स्ट्रक्चर. दिल के अंदर की बातें जानेंगे बेटा. चला लक्ष द्या, ऐका. आता मी डायग्रामॅटिक वेने तुम्हाला हे एक्सप्लेन करतो, अगदी साध्या सोप्या शब्दात मी तुम्हाला सांगणार आहे. नीट लक्ष द्या, समजून घ्या. बघा, ऑलरेडी वी हॅव सीन दॅट ह्युमन हार्ट इज अ रफली कोनिकल स्ट्रक्चर. कसलं असतं बेटा? जरा रफली कोनिकल दिसतं, बरोबर आहे की नाही? हा, दिस इज रफली कोनिकल. हे असं जरासं कोन सारखं आहे, तिरकस आहे. एक मिनिट हा बेटा, लक्ष द्या. कसं दिसतं सर? रफली कोनिकल दिसतं. बर, दिस हार्ट इज डिवायडेड इनटू 4 चेंबर्स. किती चेंबर्स बेटा? 4 चेंबर्स मध्ये डिवाइड झाले. चेंबर नंबर 1, चेंबर नंबर 2. हे जे वरचे 2 चेंबर्स आहेत यांना म्हणायचे ॲट्रिया. काय म्हणायचं बेटा? ऑरिकल्स. ॲट्रिया म्हणायचं, कळतंय का? अप्पर 2 चेंबर्स आणि हा, हे खालचे 2 चेंबर्स असतात बेटा. हे खाली 2 चेंबर्स आहेत. अशा पद्धतीनं लक्ष द्या, समजून घ्या. वरती 2 चेंबर्स आहेत, खाली 2 चेंबर्स आहेत. कळतंय का? इथं लिकीज आहे का सर? नाही, लिकीज नाही, हे पॅकच आहे बाबा. हा, लक्ष द्या.
वरती दोन चेंबर्स आहेत त्यांना ऍट्रियम म्हणायचं, ऑरिकल्स म्हणायचं बेटा, ऍट्रिया ऑरिकल्स. खाली दोन आहेत त्यांना व्हेंट्रिकल्स म्हणायचं. लेट मी लेबल दिस. बघा लक्ष द्या बेटा, वरती जे दोन चेंबर्स आहेत याच्यापैकी हे पहिलं चेंबर, हे हृदय माझे बाबा राईट साइडला असतं चेंबर, त्याला म्हणायचं राईट. नाव देतोय, लक्ष दे बेटा, हे आहे राईट ऑरिकल म्हटलं तरी काय हरकत नाही, ऍट्रियम म्हटलं तरी काय हरकत नाही. दिस इज द राईट ऍट्रियम, दिस वन इज द लेफ्ट ऍट्रियम. लक्ष दे, राईट ऍट्रियम, लेफ्ट ऍट्रियम. हे काय आहे सर? या व्हेंट्रिकल्स असतात बेटा. कोणत्या साईडला आहे? राईट साईडला आहे, म्हणून याला काय म्हणायचं? राईट व्हेंट्रिकल. ओके सर. हे काय आहे बेटा? दिस वन इज द लेफ्ट व्हेंट्रिकल. ही कोणती व्हेंट्रिकल आहे बेटा? लेफ्ट व्हेंट्रिकल आहे. नाव व्यवस्थित लक्षात घे, काही अवघड नाही. कळतंय का? आता बघा एक 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 गोष्ट आपण पहिल्यांदा ऍट्रियाचा अभ्यास करू, मग व्हेंट्रिकलचा अभ्यास करू. पहिल्यांदा ऍट्रियाकडे चला बरं. त्याच्यामध्ये पहिल्यांदा मी तुम्हाला सांगेल राईट ऍट्रियम, मग सांगेल लेफ्ट ऍट्रियम. ठीक आहे बेटा, मग व्हेंट्रिकल्स कडे येऊ. एक 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 गोष्ट टप्प्याटप्प्यानं क्लिअर करत जाऊ. लेट मी टेल यू, बोथ दिस ऍट्रिया, दोन्ही ऍट्रियाच्या बाबतीत म्हणजे ऍट्रियमच्या बाबतीत एक कॉमन गोष्ट बेटा, आणि ती म्हणजे ऍट्रिया आर रिसिव्हिंग चेंबर्स. म्हणजे ह्युमन बॉडी मधून सगळं ब्लड, नीट लक्ष दे बेटा, समजून घे, या दोन्ही ऍट्रियामध्ये कुठून तरी ब्लड येणार आहे. And both these ventricles are distributing chambers. It means that they distribute the blood. हे कुठंतरी ब्लड पाठवणार आहेत बेटा. वन मोर टाइम, कम ऑन, मला सांगायचंय ऍट्रिया कसले चेंबर्स आहेत? कम ऑन. हा, रिसिव्हिंग चेंबर्स. व्हेंट्रिकल्स कसले चेंबर्स आहेत बेटा? हा, डिस्ट्रीब्युटिंग चेंबर्स. इज दॅट क्लिअर बेटा? बर, पुढे लक्ष द्या. याच्यामध्ये हे जे राईट ऍट्रियम असतं का नाही, हे राईट ऍट्रियम कुठून ब्लड घेतं सर? लक्ष दे बाबा, समजून घे सर. हे राईट ऍट्रियम डीऑक्सिजनेटेड ब्लड घेतं. कुठून घेतं? तर हे डीऑक्सिजनेटेड ब्लड बघा सर, हे डीऑक्सिजनेटेड ब्लड अप्पर बॉडी पार्ट म्हणजे काय सर? आता हृदय इथे बरं का, हर्ट इथे बेटा. अप्पर बॉडी पार्ट म्हणजे काय? अप्पर चेस्ट, आर्म्स, नेक, हेड. या रिजन मधून डीऑक्सिजनेटेड ब्लड कलेक्ट करण्यासाठीची जी ब्लड व्हेसल आहे, हिचं नाव आहे बेटा सुपेरियर व्हेना केवा. नाव काय याचं? सुपेरियर. सुपेरियर म्हणजे वरच्या बाजूला आहे म्हणून सुपेरियर व्हेना केवा. क्लिअर बेटा? हॅलो, लक्ष आहे का तुझं? आहे. व्हेरी गुड. सुपेरियर व्हेना केवा मधून काय आणलंय सर? या सुपेरियर व्हेना केवा मधून ब्लड आणलंय. कसलं ब्लड आणलंय बेटा? डीऑक्सिजनेटेड ब्लड आणलंय. म्हणजे कसलं बेटा? डीऑक्सिजनेटेड म्हणजे कार्बन डायऑक्साइड रिच ब्लड. आता डीऑक्सिजनेटेड जरी म्हटलेलं असलं म्हणजे ऑक्सिजन बिलकुलच नाही त्या ब्लड मध्ये असं नसतं. ठीक आहे, ऑक्सिजन असतो पण कार्बन डायऑक्साइडचं प्रमाण जरा जास्त असतं. अशा प्रकारचं ब्लड कुठून आणलं सर? सुपेरियर व्हेना केवा ब्रिंग्स अबाउट डीऑक्सिजनेटेड ब्लड. कुठून? फ्रॉम द अप्पर बॉडी पार्ट्स. म्हणजे कोण? चेस्टचा अप्पर चेस्ट, आर्म्स, नेक, हेड. क्लिअर बेटा? बर. त्याच्यानंतर आहे इन्फेरियर व्हेना केवा. हे सुद्धा डीऑक्सिजनेटेड ब्लड देतं. सर हे कुठून डीऑक्सिजनेटेड ब्लड प्रोव्हाइड करतं? हे असंच आतून ओपन होतंय बरं का. लक्ष द्या, हे आतल्या बाजूने असं ओपन झालंय. इमॅजिन करायचं, हे आतून असं आतमध्ये शिरलंय खालून. कळतं का? हे कोण आहे सर? हे आहे इन्फेरियर व्हेना केवा. काय नाव असतं याचं? इन्फेरियर व्हेना केवा. इन्फेरियर व्हेना केवा. कळतंय? हे सुपेरियर व्हेना केवा डीऑक्सिजनेटेड ब्लड हे अप्पर बॉडी पार्ट्स मधून आणतं. म्हणजे छातीचा वरचा भाग, अप्पर चेस्ट, आर्म्स, नेक आणि हेड. आणि हे इन्फेरियर व्हेना केवा लोअर बॉडी पार्ट्स कडून डीऑक्सिजनेटेड ब्लड प्रोव्हाइड करतं राईट ऍट्रियमला. होय, राईट ऍट्रियम मध्ये जाऊन ओततं. लोअर बॉडी पार्ट्स म्हणजे कोणते? लाईक लोअर चेस्ट, छातीचा निम्मा भाग, हा पोटाचा भाग ज्याला आपण ऍब्डॉमिन म्हणतो, आणि हे पाय ज्यांना आपण लोअर लिम्स म्हणतो बेटा. अरे कळतंय का नाही?
चला लक्ष द्या, हे कसलं ब्लड आणणार आहे? हे सुद्धा डिऑक्सिजनेटेड ब्लड आणतं सर. नाव त्याचं इन्फेरियर व्हेना केवा. चला सगळ्या बॉडी पार्ट्स करून डिऑक्सिजनेटेड ब्लड आलं का नाही? अरे नाही आलं. काय राहिलं बेटा? सर हृदयाकडूनच डिऑक्सिजनेटेड ब्लड कोण आणतं मग? नाही समजे? अरे बाबा, आपल्या हृदयामध्ये सुद्धा सेल आहेत. हार्ट इज ऑल्सो मेड फ्रॉम सेल्स. त्या सेल्स मध्ये पण रेस्पिरेशन होतं, तिथंही ऑक्सिजन वापरला जातो. त्या सेलसाठी स्वतःसाठी ऑक्सिजन वापरला जातो, कार्बन डायऑक्साईड तयार होतो, तो कार्बन डायऑक्साईड ब्लड मध्ये मिक्स होतो. कळतंय? आणि हे ब्लड कार्बन डायऑक्साईड रिच ब्लड इथं राईट ॲट्रियम मध्ये कंडक्ट केलं जातं विथ द हेल्प ऑफ कोरोनरी सायनस विच ओपन्स पोस्टेरियरली. म्हणजे पाठीमागच्या बाजूने हे ओपन होतं बेटा. कोण आहे हे? दिस इज दी कोरोनरी सायनस. सर हे कोरोनरी सायनस कसं तयार होतो बेटा? लक्ष दे. हे जे हर्ट आहे का नाही, हर्टचा हा भाग याला म्हणायचं राईट हर्ट, इकडचा भाग आहे त्याला म्हणायचं लेफ्ट हर्ट. राईट हर्ट आणि लेफ्ट हर्ट, हर्टच्या स्वतःच्या वेन्स, हर्ट वेन्स एकत्र येतात. वेन जॉईन्स टू फॉर्म सायनस. दिस इज कॉल्ड अ कोरोनरी सायनस विच ओपन्स पोस्टेरियरली. पोस्टेरियरली म्हणजे पाठीमागच्या बाजूनं. विच ओपन्स पोस्टेरियरली इनटू द राईट ॲट्रियम. क्लियर बेटा? विच कॅरीज डिऑक्सिजनेटेड ब्लड फ्रॉम हार्ट इटसेल्फ. कोणकोणत्या ब्लड वेसल ओपन झाल्या? सुपेरियर व्हेना केवा, अपर बॉडी पार्ट, इन्फेरियर व्हेना केवा, लोअर बॉडी पार्ट, कोरोनरी साइनस, हार्ट इटसेल्फ. हार्ट इटसेल्फ. इज दैट क्लियर? चलो आगे चलते. सर संपलं का हो? नाही रे बेटा. आता हे जे सुपेरियर व्हेना केवा आहे किंवा इन्फेरियर व्हेना केवा आहे, कोरोनरी सायनस आहे, याच्यामधून हे जे ब्लड आहे या ब्लडचा बॅकफ्लो होऊ नये. म्हणजे काय सर? समजा इकडून असं ब्लड वरती चढत 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 राईट ॲट्रियमच्या चेंबर मध्ये जाणार. बट ड्यू टू दी ग्रॅव्हिटी अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स मुळे हे ब्लड पुन्हा वापस खाली जाईल की नाही? अरे जाईल की नाही? यस ना बेटा. गुरुत्वाकर्षण बलामुळे पुन्हा वापस जायला लागेल. मग हा बॅकफ्लो प्रिव्हेंट झाला पाहिजे, हे ब्लड वापस नाही गेला पाहिजे. याच्यासाठी इथं झापड असते बेटा, वाल्व प्रेझेंट असते. काय असते? वाल्व. कोणती वाल्व असते सर ही? होय होय लक्ष दे बाबा. या वाल्वचं नाव काय? या वाल्वचं नाव आहे बेटा थेबेसियन वाल्व. ह्या वाल्वचं नाव लक्षात ठेवायचं. थेबेसियन वाल्व. कोणती वाल्व आहे बेटा? थेबेसियन वाल्व. क्लिअर आहे सर? असंच मला सांगा, सुपेरियर व्हेना केवा मधून ब्लड येत असताना ते नाही का वापस जाणार? नाही ना बाबा. ड्यू टू ग्रॅव्हिटी तर ते जाणार नाही. एखादं डोक्यावर उलट झालं, व्यायाम करायला लागलं तर जाऊ शकतंय. बरोबर आहे की नाही? आता काही पुस्तकांमध्ये याचा उल्लेख नाहीये, पण इथं सुद्धा एक, या सुपेरियर व्हेना केवाला सुद्धा एक वाल्व प्रेझेंट असते बेटा. अँड नेम ऑफ दिस वाल्व इज. इथं सुद्धा एक वाल्व आहे. कोणती वाल्व असते? तर नाव आहे त्या वाल्वचं हॅवर्सियन वाल्व. नाव काय आहे बेटा? हॅवर्सियन वाल्व. हॅवर्सियन वाल्व. बर आणखीन हे जे कोरोनरी सायनस आहे, या कोरोनरी सायनस मधून ब्लड वापस जाऊ नये. एकदा ब्लड आलं की ते वापस जाऊ नये. टू प्रिव्हेंट द बॅकफ्लो ऑफ ब्लड, हिअर इज ऑल्सो वन मोर वाल्व. वाल्व झापड असते बेटा. इथंही एक झापड असते. नेम ऑफ दिस वाल्व इज. या वाल्वचं नाव काय मग सर? ए बेटा लक्ष दे. मी वाल्वचं नाव आहे ना इथं लिहितो, इथं लिहितो. हा ही असते वाल्व आणि नाव आहे वाल्वचं युस्टॅचियन वाल्व. कोणती वाल्व आहे बेटा? युस्टॅचियन वाल्व. इज दॅट क्लिअर? मी तुम्हाला काय शिकवतो बेटा? ह्युमन हार्टचं इंटरनल स्ट्रक्चर, अपर टू चेंबर्स, ॲट्रिया, लोअर टू चेंबर्स, व्हेंट्रिकल्स. ॲट्रियामध्ये राईट ॲट्रियम शिकतोय आपण. राईट ॲट्रियम काय करतं सर? दोन्ही ॲट्रिया रिसिव्हिंग चेंबर्स आहेत, त्याच्यातलं राईट ॲट्रियम शिकतोय आपण. राईट ॲट्रियम डिऑक्सिजनेटेड ब्लड कलेक्ट करतं. कुठून कुठून? अप्पर बॉडी पार्ट कोणापासून? सुपेरियर व्हेना केवा. लोअर बॉडी पार्ट कोणाकडून ब्लड घेतं? इन्फेरियर व्हेना केवा. आणि हार्ट कडूनच स्वतःचं डिऑक्सिजनेटेड ब्लड कलेक्ट करतं. कशाच्या माध्यमातून? कोरोनरी सायनस. कोरोनरी सायनस कसं तयार झालं बेटा? बाय जॉईनिंग कोरोनरी व्हेन्स.
राईट हर्ट वेन, लेफ्ट हर्ट वेनच्या कोरोनरी वेन्स जॉईन झाल्या आणि ह्या कोरोनरी सायनस तयार झालं. हे सगळ्यांच्या वाल्व सांगितल्या बेटा. वाल्व कशासाठी प्रेझेंट असतात बाबा? टू प्रिव्हेंट बॅकफ्लो ऑफ ब्लड. कशासाठी असतात? टू प्रिव्हेंट बॅकफ्लो ऑफ ब्लड, म्हणजे रक्त वापस जाऊ नये म्हणून असतात. मग काय सांगितलं? इन्फेरियर सुपेरियर व्हेना केव्हाची वाल्व? हॅव्हर्सियन वाल्व. इन्फेरियर व्हेना केव्हाची? थेबेसियन वाल्व. कोरोनरी सायनसची युस्टॅचियन वाल्व. इज दॅट क्लिअर? हे झालं राईट ॲट्रियम. सर लेफ्ट ॲट्रियम पण तुम्ही म्हटलं रिसिव्हिंग चेंबर आहे. हो बाबा, हे सुद्धा रिसिव्हिंग चेंबर आहे. हे कुठून ब्लड रिसीव्ह करतं? नीट लक्ष दे, समजून घे. इट रिसिव्हज द ब्लड फ्रॉम इट रिसिव्हज द ब्लड फ्रॉम लंग्स. कोणाकडून रिसीव्ह करतं बेटा? लंग्स कडून रिसीव्ह करतं. लक्ष द्या, ही एक ब्लड वेसल आहे हा, आणि ही ब्लड वेसल अशा पद्धतीनं अशी ओपन होते. एक सेकंद, थोडीशी तिरकस ओपन होते. ही काय आहे बेटा? ही एक ब्लड वेसलच आहे, रक्तवाहिनीच आहे. कुठून आली बेटा ही रक्तवाहिनी? जराशी तिरकस ओपन होते बरं. कुठून आली बेटा ही रक्तवाहिनी? लंग्स कडून आलेली रक्तवाहिनी. नाव काय हिचं? हिचं नाव असतं पल्मोनरी व्हेन. ह्या दोन्हीचं नाव काय आहे बेटा? पल्मोनरी व्हेन्स. पल्मोनरी व्हेन्स. लक्ष दे, कुठून आली ही? सर फुफ्फुसाकडून आली. दोन पल्मोनरी व्हेन्स ह्या लेफ्ट लंग कडून आल्या आणि अशाच दोन्ही इकडून राईट लंग कडून आल्या बेटा. कुठून आल्या? राईट लंग कडून. म्हणजे टोटल किती पल्मोनरी व्हेन्स याच्यामध्ये ओपन झाल्या? 4. 1 2 ह्या पाठीमागून आल्यात आणि ह्या 1 2 टोटल 4 पल्मोनरी व्हेन्स ह्या लेफ्ट ॲट्रियम मध्ये ओपन झाल्या. काय कॅरी केलं बेटा त्यांनी? ऑक्सिजनेटेड ब्लड. समजले हो? ऑक्सिजनेटेड ब्लड कॅरी करणाऱ्या 4 पल्मोनरी व्हेन्स मीन्स हाऊ मेनी पेयर्स? 2 पेयर्स. 1 pair from left lung, 1 pair from right lung opens into the left atrium, and these pulmonary veins carries which type of blood? Oxygenated blood. म्हणजे ऑक्सिजन युक्त, ऑक्सिजन रिच ब्लड. इज दॅट क्लिअर? सर मला सांगा, जसं राईट ॲट्रियम मध्ये हे इन्फेरियर व्हेना केव्हा, सुपेरियर व्हेना केव्हा कोरोनरी सायनस ओपन होतं आणि त्यांचा बॅकफ्लो होऊ नये ब्लडचा, म्हणून तिथं वाल्व प्रेझेंट असतात. मग इथे वाल्व नसतात का हो सर? अरे बेटा, इथे वाल्व नसतात. याचं कारण काय बरं सर? वाल्वची गरज कधी असते बेटा? नीट लक्ष दे, समजून घे. जर आता 1 मिनिट, जर आपण म्हणू एकदा ब्लड वेसल ओपन होत असताना, जर ब्लड वेसल अशी स्ट्रेट ओपन होत असेल बेटा, कशी ओपन होत असेल? स्ट्रेट. लक्ष द्या, मी काय सांगतोय समजून घ्या. ब्लड वेसल जर अशी स्ट्रेट ओपन होत असेल, अशा प्रकारची ओपनिंग, याला काय म्हणायचं बेटा? स्ट्रेट ओपनिंग. असं सरळ जर ओपन होत असेल तर वाल्वची गरज असते. तर बॅकफ्लो प्रिव्हेंट करण्यासाठी वाल्वची गरज असते. या केसमध्ये आम्ही काय सांगणार? वाल्व प्रेझेंट असते. पण जर ओपनिंग सरळ नसेल, म्हणजे कशी सर? लेट मी टेल यू. ऐका बेटा, लक्ष द्या. जर ओपनिंग होत असताना, समजा ही ब्लड वेसल आहे आणि ही ब्लड वेसल ओपन होत असताना अशी तिरकस ओपन होत असेल, मी मगाशी सांगितलं होतं आवर्जून तुम्हाला की ही ब्लड वेसल जराशा तिरक्या ओपन होतात बरं का. अशी जर तिरकस ओपनिंग असेल तर मात्र अशा केसमध्ये वाल्व प्रेझेंट नसते. याला इथं काय असेल? वाल्व अब्सेंट असते बेटा. मग याला काय म्हणायचं? कसली ओपनिंग? याला म्हणायचं OBLIQUE, ऑब्लिक. ऑब्लिक म्हणजे तिरकस. ऑब्लिक ओपनिंग म्हणजे तिरकस ओपनिंग. अशी ओपनिंग असेल तर वाल्व अब्सेंट असते. इन केस ऑफ, हे लक्षात आलंय तुमच्या? बघा, मी पुन्हा वापस जातो. लेफ्ट ॲट्रियम मध्ये ह्या पल्मोनरी व्हेन्स तिरकस ओपन होतात आणि म्हणून वाल्व जर अब्सेंट इन लेफ्ट ॲट्रियम, लेफ्ट ॲट्रियम मध्ये कुठलीही वाल्व प्रेझेंट नसते. अरे कोणाला वाल्व नसते? पल्मोनरी व्हेन्सला.
क्लिअर बेटा. आता ह्याच्यात दोन ऍट्रियम आहेत का नाही, दोन्ही ऍट्रियम समजल्या तुम्हाला. ह्या पल्मोनरी वेन्स लंग्स कडून आल्यात, हे सगळ्या बॉडी पार्ट्स कडून आलंय. क्लिअर होतंय का, समजतंय. याला पाठीमागच्या काही लेक्चरचा आधार आहे बरं का. राईट ऍट्रियम लेफ्ट ऍट्रियम यांच्यामध्ये जी भिंत दिसते तुम्हाला, ही भिंत, हा जो पार्ट आहे का नाही, हा पार्ट बेटा, दिस पार्ट, ठीक आहे, दिस पार्ट इज कॉल्ड इंटर ऍट्रियल सेप्टम. दोघांच्या मध्ये प्रेझेंट असणारी ही भिंत, याला म्हणायचं इंटर ऍट्रियल सेप्टम. कळतंय का. बघा आता याच्यामध्ये पण शिकण्यासारखी एक गोष्ट आणखीन आहे. काय बरं, लेट मी टेल यू. लक्ष द्या बेटा, मी पुढे सांगतो थोडंसं, हे ऐका. हे एका बाजूला नोट करून ठेवायचं. काय झालेलं असतं तर त्या समजा हे असं राईट ऍट्रियम आहे, हे लेफ्ट ऍट्रियम आहे, ठीक आहे. मी ऐका, हे खाली त्यांच्या ओपनिंग्स आहेत, इथून खाली व्हेंट्रिकल्स असणार आहेत. आणखीन काय झालेलं असतं तर बघा, इथं हे राईट ऍट्रियम आणि लेफ्ट ऍट्रियम, नीट लक्ष द्या बेटा, समजून घे. या दोन्ही ऍट्रियमच्या मध्ये असं एक ट्यूब लाईक कनेक्शन किंवा दोघांच्या मध्ये असं होल प्रेझेंट असतं. हे काय आहे बेटा, दिस इज द राईट ऍट्रियम. हे काय आहे बेटा, दिस इज द लेफ्ट ऍट्रियम. आणि हे दोघांच्या मध्ये असं ट्यूब लाईक कनेक्शन प्रेझेंट असतं बेटा. कळतंय का. आणि हे जे ट्यूब लाईक कनेक्शन प्रेझेंट असतं, या ट्यूब लाईक कनेक्शनला म्हणायचं फोरामेन ऑफ ओव्हॅली. काय म्हणायचं बेटा, फोरामेन ऑफ ओव्हॅली. पण सर हे कधी प्रेझेंट असतं बाळा, जेव्हा आपण आईच्या पोटात असतो, म्हणजे गर्भात असतो, फिटल कंडिशन मध्ये म्हणायचं, फिटस मध्ये प्रेझेंट असतं हे. यु नो, फिटस म्हणजे गर्भ, आईच्या पोटात वाढत असताना, आपल्या आईच्या पोटात जेव्हा बाळ वाढत असतं तेव्हा बाळाच्या राईट ऍट्रियम मध्ये आणि लेफ्ट ऍट्रियम मध्ये जे होल असतं त्याला काय म्हणायचं, फोरामेन ऑफ ओव्हॅली. क्लिअर बेटा. अरे समजतंय की नाही. पण नंतर काय होतं माहितीये का, नाही माहित सर, सांगा तुम्ही. आमचा जन्मच त्या कारणे झाला. बरोबर आहे का नाही. काय होतं, लक्ष दे, समजून घे. ऐका, पुन्हा काय होतं बघा, ऐका, एक मिनिट, मी ही डायग्राम पुन्हा काढतो. अरे एक सेकंड, बरोबर तेवढाच टोन घेतला. ऐका, तिथे लक्ष दे बेटा, आता समजून घे. या दोघांच्या मध्ये जे कनेक्शन असतं, जेव्हा बाळ जन्माला येतं, इन्फंट म्हणतो आपण. इन्फंट म्हणजे नुकतेच जन्मलेले बाळ, नवजात शिशु. जेव्हा बाळ जन्माला येतं तेव्हा राईट ऍट्रियम आणि लेफ्ट ऍट्रियम यांच्यामध्ये जे फोरामेन ऑफ ओव्हॅली प्रेझेंट असतं, त्याच्यामध्ये कनेक्टिव्ह टिश्यू येतो. बेटा काय येतं याच्यामध्ये, असं कनेक्टिव्ह टिश्यू, आणि असं होल क्लोज होतं, हे होल बंद होतं. कळतंय का. पण होल होतं, याची खून शिल्लक राहिली की नाही, मध्ये कनेक्टिव्ह टिश्यू आहे. रेमेनंट और स्कॅर, स्कॅर म्हणजे खून, रेमेनंट म्हणजे अवशेष. रेमेनंट और स्कार ऑफ फोरामेन ऑफ ओव्हॅली इज कॉल्ड फोसा ओव्हॅलिस. याला काय म्हणायचं बेटा नंतर, फोसा ओव्हॅलिस. ह्या दोन टर्म्स देखील तुमच्या क्लिअर झाल्या पाहिजे. फोसा ओव्हॅलिस कशाला म्हटलं, कमॉन, फोसा ओव्हॅलिस कशाला म्हटलं, द रेमेनंट म्हणजे अवशेष, और स्कॅर ऑफ फोरामेन ऑफ ओव्हॅली. पण फोरामेन ऑफ ओव्हॅली कशाला म्हटलं होतं, द होल प्रेझेंट बिटवीन राईट ऍट्रियम अँड लेफ्ट ऍट्रियम इज कॉल्ड फोरामेन ऑफ ओव्हॅली. अँड दिस फोरामेन ऑफ ओव्हॅली इज प्रेझेंट इन अ फिटल कंडिशन, बट after birth in infants this foramen of ovaly is closed with the help of connective tissue, and after closing its scar or remnant is called fossa ovalis. Is that clear बेटा. अरे समझे की नाही समझे बबुआ, कळतं, व्हेरी गुड. चला आता इथं हे दोघांच्या मध्ये कनेक्शन असतं वगैरे, मी अशा काही गोष्टी सांगितल्या. ह्या थोडासा एक्स्ट्राचा पार्ट बेटा, लक्ष द्या. तुम्हाला जर हँडरिटन नोट्स वगैरे लिहायचं असेल, म्हणजे नोट्स जर लिहून घ्यायचे असतील, तर ज्या सिक्वेन्सने मी सांगितले त्याच सिक्वेन्सने हे सगळं नोट करून ठेवायचं बेटा. कळतंय. आपण फक्त ऍट्रिया शिकलो, व्हेंट्रिकल्स आणखीन आपल्याला शिकायच्यात. आपण याच्यासाठी सेपरेट एक व्हिडिओ बनवू आणि मग व्हेंट्रिकल्स सुद्धा सांगू. तब तक के लिए टाटा, बाय बाय अँड टेक केअर.